प्रवास म्हटलं की थकवा होणार, बोर होणार, पण जेव्हा आपण पाहिजे त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण आणि वेलकम ड्रिंक घेऊन एकदम भारी वाटतं, कोडाकोडाला वाटतं बरं असं. आणि सगळ्यांची चेहऱ्यावरती चमक आली आणि आता आम्ही एंट्री केली आमच्या रूममध्ये. तर रूम बघून तर सगळा थकवा गायबच झाला. छान आहे की नाही? आणि फिरायला कोणाकोणाला आवडतं कमेंट्समध्ये पटापट लिहायचे. खूप सुंदर वातावरणामध्ये जेव्हा जातो ना माणूस तेव्हा सगळ्या गोष्टी ऑसम वाटतात. घर बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो, म्हणून कधीतरी फिरायला जायचं असतं. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मी जयश्री. आणि मी बाळासाहेब. आणि आज आम्ही आलेलो सापुताराला. आणि सापुताराला आम्ही इथं रूममध्ये एंट्री पण केलेली. आमचा रूम बघा किती सुंदर आहे, है ना? यस, एक नंबर. एक नंबर. आणि बाल्कनी वगैरे पण आहेत, बघूया. वा, व्ह्यूज भी बहुत अच्छा है, सुपर. अरे बापरे, जंगलच आहे तर. निसर्गरम्य वातावरण मस्त आहे ना रूम, एकच नंबर. तर पुढचे 3 दिवस आम्ही इथंच. यस. तर थांबूया. राधे राधे.